श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, पशुपती व्रत याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. आता पशुपती व्रत करताना आपण कोणत्या नियमाचे पालन करावे? पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये. पशुपती व्रत नवरा बायको जोडीने करत असतील तर मंदिरात जाते वेळेस पूजेचं ताट दोघांचं वेगवेगळं असायला हवं. पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी असते, त्यामुळे पूजेच्या ताटात 2 वेळा पूजा करता येईल एवढी सामग्री सोबत असायलाच हवी. लक्षात असू द्या, पूजेचे ताट 2 टाईम तेच वापरायचे असते बघा, सकाळी आणि संध्याकाळी. 5 सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावा. तुम्हाला समजा मंदिर बदलता येणार नाही, जर तुम्ही किरायाने राहत असाल तर पशुपती व्रत सुरू असताना तुम्ही दुसरीकडे रूम देखील बदलू शकत नाहीत. पशुपती व्रत करते वेळेस जर सोमवारी एकादशी आली तर तुम्ही सोमवारी पशुपती व्रत करू नये, फक्त एकादशी करावी आणि 1 सोमवार जास्त करावा. पशुपती व्रत करते वेळेस जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करायचा. मंदिरात जाऊन आपण पूजा करू नये आणि त्यानंतर 1 सोमवार आपण जास्तीचा करायचा. पूजा करते वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. संध्याकाळच्या पूजेला जे 5 आपण कणकेचे दिवे बनवणार आहोत ना, ते तुपाचे असावेत. पशुपती व्रत करताना आपल्या मनात जे काही प्रश्न येतात, आता बघा, श्रावण महिन्यात हे व्रत केले तर चालते का? पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येत नाही. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवार करता येतील, त्यामुळे पशुपती व्रत अधिक महिना व श्रावण महिन्यामध्ये करू नयेत. पशुपती व्रत करताना शक्यतो तुम्ही जर नॉनव्हेज खात असताल तर ते पूर्णपणे पशुपती 5 सोमवार पूर्ण होऊस तर बंद राहू द्या. पशुपती व्रत करते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे म्हणजे ते नॉनव्हेज बंदच ठेवायचं आहे बघा. अगदी 5 आपले जेव्हा सोमवार पूर्ण होतील तेव्हा तुम्ही खा आणि घरामध्ये पण बनवता येणार नाही. जसे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाहीत, अगदी त्याचप्रमाणे पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही उद्यापन होईपर्यंत आपल्याला नॉनव्हेज खाण्यास, घरात बनवण्यास सक्त मनाई आहे. पूजा करताना कोणत्या दिशेनं आपला चेहरा करून बसायचं आहे तर पशुपती व्रत जेव्हा आपण हा पशुपती व्रत सोमवार करतो किंवा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असतो तर त्यावेळेस आपण शिवलिंगावर ज्याला अर्पण करत असाल त्यावेळी आपला चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा, म्हणजेच आपल्याला दक्षिणेच्या बाजूने बसावे. म्हणजे आपला चेहरा हा उत्तरेकडे असेल व शिवलिंगावर ती पाणी व त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेला बसून उर्वरित पूजा केली तरी चालेल. कारण पशुपती व्रत हा आपण आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महादेवाकडे मागणी करत असतो, त्यामुळे पूजा तुम्ही कुठेही बसून करू शकता. परंतु पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले मुख उत्तरेकडे असणं गरजेचं आहे. त्याने आपल्या मनातील इच्छा व आकांक्षा देवादिदेव महादेव नक्कीच पूर्ण करतात. परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी आपल्याला अगदी पाहायला मिळतच आहे, त्यामुळे जर जागा मिळाली तर दक्षिणेला बसून पाणी अर्पण करावे. जर जागा मिळाली नाही तर जिथे जागा मिळेल तिथे बसून पूजा करून घ्यावी. घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चालते का? पशुपती व्रत करते वेळेस आपल्याला घरातील शिवलिंगाची पूजा करून हा व्रत करता येणार नाही, कारण मंदिरातील शिवलिंग हा स्थापित केलेला असतो, तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते हलवता येत नाही. त्यामुळे पुराणांमध्ये देखील असे सांगितले आहे की मंदिरामध्ये देवादिदेव महादेवांचा वास असतो आणि आपण आपल्या घरातील देवघर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवत असतो. तर आपल्या घरातील महादेवाची पिंड म्हणजेच शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाऊ शकते. त्यामुळे मंदिरात जाऊनच आपल्याला पशुपती व्रताची पूजा करायची आहे. आता पशुपती व्रत करताना आपण किती बेलपान व्हायचे आणि किती बेलपत्र व्हावेच लागतात? पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे बेलपान उपलब्ध असतील तर 101 बेलपत्र वाहिले तर चालतात. नसतील तर तुम्हाला जेवढे मिळाले, जेवढे उपलब्ध झाले तेवढे तुम्ही वहा. मात्र लक्षात असू द्या, सकाळच्या पूजेला जेवढे अर्पण केले तेवढे संध्याकाळच्या पूजेला पण अर्पण करावे लागतील, हा मात्र नियम आहे.
घरी आणलेल्या दिव्याचं बरं आपण आता काय करायचं? जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येतो ना, तर बघा काय करायचं, तो मुख्य दाराच्या उजव्या बाजूस आपल्याला लावायचा असतो. तो दिवा मावळल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा तो पाण्यामध्ये सोडून दिला तरी देखील चालतो. आरती करताना 5 दिवे उचलून ते ताटात ठेवून करावी का? आपण जेव्हा 5 दिवे कणकेचे घेऊन जातो, मंदिरात घेऊन गेलेले 5 दिवे हे आपल्याला शिवलिंगाच्या समोर एका पेपरवरती ठेवून लावून घ्यायचे आहेत. ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये. पूजेच्या ताटामध्ये जी आरती आपण घेऊन गेलात आहात त्या आरतीनेच आपल्याला आरती करायची आहे. आता नैवेद्यामध्ये मीठ असेल तर चालते का? पशुपतीनाथ व्रत करते वेळी जो नैवेद्य आपण बनवणार आहात त्यामध्ये मीठ चालणार नाही. नैवेद्य हा कधीही गोड असावा, त्यामुळे कृपया करून नैवेद्य बनवते वेळेस मिठाचा वापर करू नये. नाहीतर आपल्याला सर्वच महिलांना सवय गोड पदार्थामध्ये देखील थोडंसं मीठ टाकायचे. शेवटच्या सोमवारी उद्यापनाच्या वेळेस 6 दिवे व गोड नैवेद्य पण न्यायचा का? पशुपती व्रत उद्यापन करताना शेवटच्या सोमवारी आपल्याला 6 दिवे आणि नैवेद्य घेऊन जावा लागेल, कारण पशुपती व्रत हा 5 सोमवारचा असतो. त्यामुळे उद्यापन दिवशी सुद्धा इतर 4 सोमवारी आपण जशी पूजा केली तशीच आपल्याला 5व्या सोमवारी पण पूजा करायची आहे. उद्यापनाच्या दिवशी एकादशी आली तर आपण काय करायचं? बघा, उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी आली असेल तर त्या दिवशी आपण पशुपतीनाथ यांचा उपवास करू शकता, परंतु उद्यापन मात्र आपल्याला दुसऱ्या सोमवारी करावे लागेल. कारण की व्रतामध्ये सोमवार ही पशुपती व्रतामध्ये पकडला जाणार नाही. पशुपतीनाथ व्रत म्हणजे काय? पशुपतीनाथ व्रताचा महिमा अतिशय शक्तिशाली आणि अद्भुत आहे. जर तुम्ही हे व्रत मनापासून आणि श्रद्धेनं केलात तर तुम्हाला अनेक आजारांपासून किंवा अनेक अडचणीपासून होणारा त्रास हे व्रत केल्याने दूर होऊ शकतात. तर बघा, पशुपती व्रतात आपण काय खाऊ शकतो? जेव्हा आपल्याला पशुपती उपवास करायचा आहे आपण फळ खाऊ शकतो, चहा पिऊ शकतो. पुरुष पशुपतीनाथ व्रत करू शकतात का? हो, पुरुष पण पशुपतीनाथ व्रत करू शकतात. अशा प्रकारे आपण पशुपती व्रत करताना जे काही नियम पाळायचे आहेत ते अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.